नमस्कार मित्रांनो, आजपर्यंत आपण कोरलमधील बेसिक व ॲडव्हान्स म्हणजे टूल बारची मेनू बार, स्टँडर्ड बार आणि प्रॉपर्टी बार म्हणजे कोरलबद्दल पूर्णपणे माहिती जाणून घेतलेली आहे। तर आता आपण आजपासून सुरुवात करूया आपल्या मेन वर्कला म्हणजे आपल्या डिझायनिंगला। ठीक आहे, तर आजपासून आपण डिझायनिंगची सुरुवात करतोय आणि डिझायनिंगमध्ये आज जी आपण डिझाईन घेतलेली आहे ती म्हणजे ही। तर ही डिझाईन ऑलरेडी बनवून रेडी आहे, फक्त ही डिझाईन कशी बनवली आहे, कशा पद्धतीने बनवली आहे हेच तुम्हाला आज दाखवलं जाणार आहे आणि शिकवलं जाणार आहे। ठीक आहे, तर यामध्ये पाहू शकता, यामध्ये सर्वात जास्त वापर कशाचा केला आहे, शेप टूलचा। कारण तर आपण ऑब्जेक्ट मेनू ज्यावेळेस शिकवत होतो ना त्यावेळेस बऱ्याच मुलांना शेप टूल समजलेला नाही आहे आणि शेप टूल हा एक अवघड पार्ट आहे, त्यासाठी त्याचा लर्न आपण परत एक वेळेस आज करणार आहोत। ठीक आहे, यासाठी या डिझाईनची मी एक कॉपी घेऊन घेतली आहे। या साईडला एक कॉपी ठेवून देऊ आणि इकडे एक कॉपी ठेवून देऊ, कारण ही कॉपी आता आपण एडिट करणार आहोत पूर्णपणे। आणि आता बघू शकता तुम्ही, आता आपल्याला या साईजचा एक बॉक्स घ्यायचा आहे, तर मी रेक्टँगल टूल घेईल, रेक्टँगल टूलने सेम साईजचा एक बॉक्स घेईल आणि पिक टूलने त्याला वेगळा काढेल आणि एक्झॅक्ट म्हणजे याच अँगलमध्ये वेगळा काढण्यासाठी बघा मी पिक टूल वरून येतोय, खाली आणतोय, तर खाली येत नाही आहे कारण तर मी कंट्रोल बटन दाबलेलं आहे, कंट्रोल की प्रेस करून आहे। ठीक आहे, तर कंट्रोल की प्रेस करून तुम्ही त्याच लेंथमध्ये ओढू शकता। तर मी कंट्रोल की प्रेस करून सेम याच लेंथमध्ये ओढतोय। ठीक आहे, तर आता यानंतर हे वरचं शेप कसं दिले आहे, हे शेप कसं दिले, हे शेप कसं दिले हे पाहू शकता आता तुम्ही। आता मी तुम्हाला तेच गोष्टी सांगणार आहे, यासाठी आपल्याला टेक्स्टचं काम नाही आहे, तर आपण टेक्स्टला थोड्या वेळासाठी वेगळ्या करू किंवा डिलीट करू, डिलीटपेक्षा वेगळे करू, कारण तर परत आपल्याला त्या टेक्स्ट टाईप करण्यात वेळ जाईल आपला। ठीक आहे, आता पाहू शकता तुम्ही पूर्णपणे आता फक्त डिझाईन शेपमध्ये आहे, याला सुद्धा मी काढून बाजूला ठेवून देतो। ठीक आहे, पण ते समजणार नाही आपल्याला डिझाईन कशी बनली, त्यासाठी ते असू द्या। तर आता हा शेप बनवण्यासाठी मी पहिले काय केलं आहे, रेक्टँगल टूल घेतला, रेक्टँगल टूल घेऊन येथून एवढा रेक्टँगल टूल सिलेक्ट केला। ठीक आहे, आता हे किती पण असू द्या, आता आपल्याला एक शेप बनवायचा आहे पहिला फक्त हा, तो म्हणजे आता ही लाईन बघू शकता तुम्ही, ही लाईन अशी इथपर्यंत आलेली आहे ऑलमोस्ट। ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला हा जो रेक्टँगल आहे याला कर्व करायचा आहे, म्हणजे याला तोडायचं आहे आपल्याला। ठीक आहे, तर ऑब्जेक्टमधून आपण कर्व करून टाकू, त्यानंतर शेप टूल। आता इथे शेप टूलचं काम आहे, आपल्याला असा शेप द्यायचा याला। ठीक आहे, अँगलला, तर याला पकडून सिंपल जर तुम्ही डिलीट केला तरी तो शेप येईल, कारण तर हा शेप पूर्णपणे त्रिकोणी आहे आणि रेक्टँगलचा जर तुम्ही एक अँगल जर डिलीट केला तर तो त्रिकोणी घेणार, बरोबर। ठीक आहे, मी सिलेक्ट केलं, इथे राईट क्लिक करून सुद्धा तुम्ही डिलीट करू शकता आणि मी सिलेक्ट करून कीबोर्डवरचं की प्रेस करून डिलीट केलं आहे, तर हा शेप आपला तयार झाला। शेप तयार करण्याची दुसरी ट्रिक सांगतो, याला पकडून सरळ तुम्ही कंट्रोल दाबून इथे सुद्धा आणू शकता किंवा विदाऊट कंट्रोल सुद्धा इथे आणू शकता, पण ते असं होणार मग इकडे तिकडे इकडे तिकडे वगैरे जाणार, त्यासाठी कंट्रोल धरूनच आपण नेलं तिथे सरळ त्याच लेंथमध्ये जाणार, तिथे बघू शकता। ठीक आहे, त्यानंतर पण इथे तुम्हाला दोन ऑब्जेक्ट दिसणार, दोन कर्व दिसणार। ठीक आहे, त्यासाठी आपण काय करायचं, जर आपल्याला त्रिकोणी जर शेप पाहिजे असेल तर सिंपल याला तुम्ही डिलीट करा। मी याला डिलीट केलं, माझा त्रिकोणी शेप जो आहे तो तयार झाला आहे। आता इथे बघू शकता, इथे पण हा त्रिकोणी कोण टाकलेला आहे आणि हे थोडंसं वेगळं आहे, ते पण तुम्हाला मी सांगतो। मी आता याला अंडू करून घेतो, एडिट अंडू, एडिट अंडू, तो बॅक त्या जागेवर येणार। आता हा त्रिकोणी शेप आहे, तर मला हा त्रिकोणी शेपसुद्धा कसा टाकायचा आहे, रेक्टँगलमध्ये गेलो, एक रेक्टँगल चॉईस केला जो म्हणजे इथपर्यंत असेल, बरोबर, याच्या शेपपर्यंत घेऊन घ्यायचा, म्हणजे तिथून नंतर आपल्याला जो दुसरा शेप तयार करायचा आहे तो सोपा जातो। ठीक आहे, आता हे पूर्ण घ्यायचं, कारण हे याच्यावरचा पार्ट आहे, हा जो येल्लो कलर दिसतोय तुम्हाला तो त्याच्यावरचा पार्ट आहे। ठीक आहे, आता आपण डबल एक टूल घेतला, त्यानंतर या टूलला पण सेम आपण पहिले कर्व करून टाकायचं ऑब्जेक्टमधून, कन्वर्ट टू कर्व्स। ठीक आहे, याचं शॉर्टकट आहे कंट्रोल की, आणि नेक्स्ट टाइम मी शॉर्टकट वापरणार आहे। आता या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला जे लॉंग कट आहे ते सांगणार आहे। ठीक आहे, आणि नेक्स्ट टाईममध्ये पूर्णपणे शॉर्टकट राहणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला लॉंग कट सांगून देऊ, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्णपणे शॉर्टकटवर काम होणार आहे, त्यासाठी शॉर्टकट तुम्ही आधीच पूर्ण लक्षात ठेवून घ्या। ठीक आहे,
आता आपण यामध्ये जे करणार आहे, हा शेप तयार जर आपल्याला करायचा आहे सेकंड नंबरचा, तर याला आपण पहिले कन्वर्ट टू कर्व करून घेऊ आणि त्यानंतर शेप टूलला क्लिक करून आपल्याला हा शेप देता येणार परत. ठीक आहे. आता मी कीबोर्डवरचं की प्रेस केलेलं आहे, त्यासाठी तुम्हाला हे एकाच लेंथमध्ये येत आहे असं दिसत आहे, बरोबर आहे. आणि जर तुम्ही कीबोर्डवरचा की जर प्रेस नाही केला कंट्रोलचा, तर हा ऑब्जेक्ट तुम्हाला कुठेही पण घेऊन जाईल. हा शेप या साईडला नेईल किंवा या साईडला असं व्यवस्थित येणार नाही त्या लेंथमध्ये. त्यासाठी कंट्रोल प्रेस करून घेऊ शकता. आणि आता तुमच्या मनात एक क्वेश्चन येत असेल की सर, जर याला पण आपण हा जर कोपरा डिलीट जर केला, जो आपला बॉक्स होता त्याचा आपण एक कोपरा उडवला होता तर तो शेप आला होता, पण तो एक्झॅक्ट त्रिकोणी होता ज्याला 3 कोन असतात. आणि हा जो आहे हा थोडा वेगळा आहे, हा शेप वेगळा दिलेला आहे. ठीक आहे. याची जी अंडरलाईन दिसत आहे तुम्हाला, ही लाईन आहे याची आउटलाईन जी आहे ना, ती ही आहे. तर यामध्ये आपल्याला सर्वात पहिले हा जो शेप आहे हा आपण कर्वमधून ऑब्जेक्टमधून कर्व करून तोडलेला आहे. आणि याच शेपला आता आपल्याला ही लेंथ द्यायची आहे. ही जी लेंथ आहे ही लेंथ द्यायची आहे. तर आपण मगा शिकले आहे ऑब्जेक्टमधून ॲड करणे. तर मला इथे एक ऑब्जेक्ट ॲड करायचं आहे या ठिकाणी किंवा इथे कुठेही. ठीक आहे. तर आता मी इथे ॲड करण्यासाठी ॲडवर क्लिक करेल, प्लसला राईट क्लिक केले. पहिले मी राईट क्लिक करून ॲड केलं, त्यानंतर मी आता बरोबर या ठिकाणी हे पेस्ट करणार, म्हणजे मूव्ह करणार. माऊसने क्लिक करून तुम्ही इथे करू शकता, इथे करू शकता, कुठेही करू शकता. आता मला हे अंडू करायचं आहे, कंट्रोल झेड. ठीक आहे. बरोबर त्या ठिकाणी ॲड करून तुम्ही इथेही ॲड करू शकता, ॲड, इथेही ॲड करू शकता, ॲड. आता हे टूल तुमचे वेगवेगळे काम करणार. हे इथे ओढण्यात मदत करेल, हे इकडे ओढण्यात मदत करेल. ठीक आहे. अंडू करून घेऊ आता आपण. आता आपल्यापाशी 2 शेप रेडी झालेले. आता ह्या थोडंसं बाजूला घेतो आणि हा थोडंसं बाजूला घेतो. हा पॉवर क्लिपमध्ये आतमध्ये टाकलेला आहे हा वाला शेप. तो मला तयार करायचा होता, पण मी व्हिडिओ बनवण्यासाठी नंतर तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून तो ठेवला आहे. ठीक आहे. आता हे 2 कर्व आपले तयार झाले आहेत, तर हे आपण या डिझाईनमध्ये घेऊ. तर तुम्हाला मग ऑब्जेक्ट शिकवताना मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्हाला याला लेफ्ट अलाइनमेंट द्यायची असेल तर एल प्रेस करा आणि राईट अलाइनमेंट द्यायची असेल तर आर प्रेस करा. ठीक आहे. यामध्ये आता सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे पहिले तुम्हाला त्यासाठी डिझाईन आणि जे तुम्हाला ज्यावर ॲक्शन द्यायचे ते सिलेक्ट असलं पाहिजे. ठीक आहे. आता मी याला पकडतो पहिले आणि शिफ्ट दाबून याला पकडून हे सिलेक्ट करतो आणि ऑब्जेक्टमध्ये जाऊन इथे आहे अलाइन अँड ॲडजस्ट. अलाइन अँड ॲडजस्टमध्ये नंतर आपण काय केलं होतं की याला सरळ सरळ आपण इथून आता मी अलाइनमेंट दिली आहे. कुठली? ऑब्जेक्टमध्ये जाऊन अलाइनमेंट अँड डिस्ट्रीब्यूटमध्ये जाऊन सरळ सरळ याला मी आर म्हणजे लेफ्ट अलाइनमेंट दिली आहे. जर त्याला दोघाला पकडून जर शिफ्ट दाबलं कंट्रोल झेड, ही डिझाईन पकडतो, ही डिझाईन पकडतो आणि आर क्लिक करतो. आर क्लिक केल्यानंतर सरळ तो लेफ्टला लागणार. त्याच्या कोपरा जे इथे आहे एकदम कोणता त्याचा जो कोना म्हणतो आपण, तो सेम एक्झॅक्ट त्या जागी त्या ठिकाणी जाऊन ते पेस्ट होणार. आणि हे सुद्धा मला इथे पेस्ट करायचं आहे राईटला. तर मी पहिला हा शेप सिलेक्ट केला, नंतर हा बॉक्स सिलेक्ट केला, नंतर आर क्लिक केला, तर सेम बघू शकता. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला शेप तयार करायचा तो म्हणजे हा. तर हा शेप मी तयार केला आहे, तो थोडासा अवघड आहे आणि तुम्हाला कसा तयार करायचा आहे ते मी एकदम सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. ठीक आहे. आता यामध्ये हा शेपसुद्धा तुम्ही एक रेक्टँगल बॉक्स घेऊ शकता, जो असं कुठल्या एका साईजचा असेल. होतपर्यंत स्क्वेअर घ्या आणि स्क्वेअर घेतल्यानंतर पाहू शकता मी पिक टूलला क्लिक केला आणि हे मधातलं जे ऑब्जेक्ट आहे सेंटर याला क्लिक करा. त्यानंतर हे जे बाकीचे ऑप्शन आहे ते ओपन होणार. त्याला थोडंसं फिरून घ्या एक्झॅक्ट आणि या ठिकाणी ठेवा. ठीक आहे. आता तो सेम नाही होणार, इथे थोडीशी गॅप येणार, पण आपल्याला पण कुठे सेम करायचं आहे. ठीक आहे. आणि आता हा डिलीट करूया. आणि या असा जो आता हा जो ऑब्जेक्ट आहे हा जो पार्ट आहे हा डिझाईनमध्ये दिसणार नाही, त्यासाठी याला इग्नोर करूया, कारण तर याच्या खाली दबणार आहे येल्लोच्या खाली. आणि आता याच्यामध्ये मला करायचं आहे फिल. तर आपण स्मार्ट फिल टूलने कलर फिल करून तिथं डायरेक्टली ऑब्जेक्ट आणि शेप तयार करू शकतो. तुम्हाला मग व्हिडिओमध्ये शिकवलं आहे की शेप टूलमध्ये स्मार्ट फिल टूलमधून तुम्ही सरळ कलर फिल करून बाकीची एक्स्ट्रा वेस्टेज डिलीट करून सरळ तुम्ही तो शेप तयार करू
शकता. आता मी जसा केला आहे परत तुम्हाला एक वेळेस दाखवतो. मी पहिले रेक्टँगल घेतला टूल, त्याला थोडंसं फिरवलं आणि त्याला इथे या जागी फिट करून त्याच्यामध्ये कलर फिल केला, तो म्हणजे स्मार्ट टूलने. स्मार्ट टूल आपल्याला शेप तयार करण्यासाठी मदत करते, हे आपलं टूल बारमध्ये शिकवण्यामध्ये आलेलं आहे. ठीक आहे. आता इथे मी कलर फिल करतो आणि बाकीचं वेस्टेज डिलीट करतो. आणि आता हा छोटा जो टूल आहे हा सुद्धा तुम्हाला मी इथे डायरेक्टली बनवून दाखवतो या डिझाईनमध्ये. ठीक आहे. आता यानंतर मला ही साईड कोणती आहे मित्रांनो, आपली लेफ्ट साईड. मला या डिझाईनच्या कुठं लावायचं, आता हे या बॉक्सच्या कुठं लावायचं आहे, लेफ्टला. ठीक आहे, या ठिकाणी. तर आता मी सिंपल याला क्लिक करेल आणि याला शिफ्ट दाबून, पहिले याला क्लिक केलं आपण आणि शिफ्ट दाबून या बॉक्सला क्लिक केलं, एम्प्टी बॉक्सला जिथे आपण डिझाईन बनवत आहे, आणि एल प्रेस केलं तर ते सरळ त्याच्या लेफ्टला येणार. शॉर्टकट्स लेफ्टला येणार. ऑब्जेक्टमध्ये जाऊन एवढ्या दुरून हे कामं करण्याची गरज नाही. अलाइनमेंटमध्ये जाऊन लेफ्टला क्लिक करणे, डबल इथे दाखवत आहे लेफ्ट. ठीक आहे, पहिलं ऑप्शन. तुम्ही सरळ एल प्रेस केलं तरी ते लेफ्टला तुम्हाला येणार. आणि आता यामध्ये महत्त्वाचा पार्ट आला हा छोटा पिल्लू. हा जो आहे हा आतमधून टाकलेला आहे. तर तुम्हाला आत्ताच एवढ्या याच्यामध्ये न नेता मी तुम्हाला सिंपल स्ट्रिक सांगतो. आता तो छोटा आहे आणि तो कुठेही जरी तयार केला तरी तो त्याचं काम ते आहे फक्त शो देणे डिझाईनला. ठीक आहे. आता मी काय केलं, याला क्लिक केलं, याला क्लिक करून इथून डुप्लिकेट होते का ते बघतोय मी. तर या जागून डुप्लिकेट राईट क्लिकवरून होत नाही. तर याचा आपल्याला डुप्लिकेट करायचं आहे. तर काय करा, सिंपल ज्याचं डुप्लिकेट करायचं आहे त्याला क्लिक करा आणि शिफ्ट दाबा. शिफ्ट दाबायची गरज नाही आहे. जर याच लेंथमध्ये करायचं असेल तर कोरल दाबून करू शकता, कंट्रोल दाबून करू शकता. ठीक आहे. आणि जर आपल्याला याचं डुप्लिकेट करायचं आहे तर जागेवर तुम्ही जे नेम लॉककडे प्लसचे बटन असतात, आपलं जे नेम लॉक असतात ना नंबरिंग कीबोर्डवरची, तिथे प्लसचं बटन आहे त्याला क्लिक करा. पाहू शकता मी प्लसला क्लिक केलं 1, याच्यावर प्लसला क्लिक केलं 2, याच्यावर परत प्लसला क्लिक केलं 3, याच्यावर परत प्लसला क्लिक केलं 5. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला एवढे पाहिजेच नाही आहे, तर हे सगळे कीबोर्डनं पिक टूलनं सिलेक्ट करून आपण डिलीट करूया. आणि आपल्याला पाहिजे आहे फक्त तो एक छोटूसा शेपसाठी, डिझाईनला थोडीशी कलर कॉम्बिनेशन देण्यासाठी एक आपण याचं घेऊया प्लस करून डुप्लिकेट. ठीक आहे. याचं डुप्लिकेट तयार केलं आहे मी. आता मी डिलीट करून परत या जागी डुप्लिकेट तयार करतो आणि याचा कलर रेड करतो. आणि मी परत एक डुप्लिकेट घेऊन त्याचा कलर केला मी ब्लॅक. ठीक आहे. हे तुम्हाला जाणवणार नाही पण एका खाली एक डुप्लिकेट तयार होतात प्लसने. आता मला हे ठेवायचं आहे या ठिकाणी, असंच काहीतरी आहे ते ठेवलेलं. ठीक आहे. आता मला या ठिकाणी ठेवायचं आहे आणि मी काय करणार आहे आता हे आपलं मेन आहे शेप. हा जो शेप आहे तो आपला मेन आहे आणि हा आपल्याला खाली दाखवायचा आहे, याच्या पाहू शकता असा. ठीक आहे. तर याला मी काय करणार आहे, आता राईट क्लिक करून पॉवर क्लिप, आणि मला या बॉक्समध्ये पाहिजे हा, तर मी यामध्ये फिल करून देईल. त्याच्या खाली गेला आहे तो. काय केलं आहे मी, राईट क्लिक केलं याला सरळ इथेच. आता हा ऑब्जेक्ट, हा जो शेप आहे हा ऑब्जेक्टमध्ये जाऊन पॉवर क्लिप जर आपण इथून केला तरी इथून सुद्धा तो पॉवर क्लिप होणार. ठीक आहे. पण मी शॉर्टकट तुम्हाला सांगण्यासाठी राईट क्लिक केलं, पॉवर क्लिप इनसाइड करून आणि यामध्ये पॉवर क्लिप केला. आणि त्याचा कलर आपल्याला चेंज करायचा आहे, तो म्हणजे आपण सरळ याला येलो कलर देऊया आणि त्याला आतमध्ये टाकूया. ठीक आहे. आता बाकी गोष्टीचा कलर आपल्याला वरून सुद्धा चेंज करता येते. आता त्यामध्ये दुसरा पार्ट दिसतो तुम्हाला हा शेप. तर हा शेप कसा तयार केलेला आहे, तर या शेपचं जो आता हा शेप तयार केला म्हणजे हा असाच हाताने बनवलेला शेप आहे आणि त्याची सुद्धा माहिती मी तुम्हाला देतो. आता याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण काय करूया, त्याला कलर फिल करून घेऊया. मग आपलं पूर्ण जी डिझाईन कंप्लीट होईल त्याच्यानंतर तुम्हाला ते समजून जाणार आहे की ते कशासाठी शेप तयार केला. ठीक आहे. आता बाकी गोष्टीकडे इकडे लक्ष देऊ नका, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. एवढी डिझाईन तुमची झाली आहे रेडी, चांगल्या पद्धतीने सांगत आहे तुम्हाला. याच्यानंतर बी जर तुम्हाला समजत नसेल तर व्हिडिओ परत पहा. त्याच्यानंतरही जर समजत नसेल तर मग मेसेज करा. ठीक आहे. आता कलर फिल करण्यासाठी आपण कुठला टूल वापरतोय, कलर आय ड्रॉपर टूल. ठीक आहे. याला क्लिक केलं मी, मला हा कलर पाहिजे आहे, मी पिक करेल इथून, इथे पेस्ट करेल. डबल पिक टूलला क्लिक करेल, पिक टूल म्हटलं मी, कलर पिक नाही, पिक टूलला क्लिक करेल आणि त्यानंतर परत आय ड्रॉपरमध्ये येईल आणि हा कलर मला पाहिजे आहे इथे, तर मी याला क्लिक करेल आणि परत मला
पिक टूलला जायचं आहे, कारण तर मला परत येलो कलर पण घ्यायचा या डिझाईनमधून. ऑरेंज कलर घेऊन परत मला इथे पेस्ट करायचं आहे. ठीक आहे, आता तुम्हाला जी ही डिझाईन आहे या डिझाईनमध्ये हे दिसत आहे की सर्व शेप एका खाली एक टाकले आहे. आपण ही थोडीशी बाजूला करून ही फक्त एक्सप्लेनसाठी जवळ घेऊया. कंट्रोल दाबून करत आहे मी ते. ठीक आहे, एकाच लेंथमध्ये येणार फक्त. आता फक्त ही एक्सप्लेनसाठी, यामध्ये छेडखानी करणार नाही आहे आपण, कारण ते या सर्व डिझाईन तुम्हाला प्रॅक्टिससाठी सोबत द्यायचे आहे मला. ठीक आहे, आता यामध्ये कसं आहे की हा जो शेप आहे हा शेप वरी आला आहे आणि याच्यामध्ये हा शेप वरी आहे मोठा मेन, आणि याच्यामध्ये हा खालीच आहे. आता काय करायचं आपल्याला, याला क्लिक करायची या शेपला आणि शिफ्ट पेज अप, किंवा आता याला तुम्ही क्लिक केला आहे या पेजला. ठीक आहे, आता हा पेज तुम्हाला कशावरी पाहिजे आहे, या शेपच्या. तर पेज अपचं बटन क्लिक करा. सिंपल तुम्ही मेसेज करा आणि ग्रुपवर मेसेज करून विचारू शकता तुम्ही. आणि जर गरज नसेल तर मेसेज करू नका, व्हिडिओ पहा. व्हिडिओमध्येच बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या असतात. जर त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही करू शकता. ठीक आहे, आता ही फाईल आपल्याला करायची आहे एक्सपोर्ट. कंट्रोल ई जरी केलं तरी एक्सपोर्ट होणार, कंट्रोल ई जरी केलं तरी एक्सपोर्ट होणार, आणि फाईलमध्ये जाऊन जर तुम्ही इथून एक्सपोर्ट करत असाल तर इथून सुद्धा एक्सपोर्ट होणार. सॉरी, आता मी इम्पोर्टला क्लिक केलं आहे, एक्सपोर्ट. ठीक आहे, आता ही इथून सुद्धा एक्सपोर्ट होणार. एक्सपोर्ट कोणत्या फॉर्मॅटमध्ये करायचे ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. JPG करा फॉर्मॅट एक्सपोर्ट. आपल्याला जर याला द्यायची आहे फाईल कशाला, सोशल मीडियाला वगैरे जर द्यायची आहे JPG फॉर्मॅटमध्ये, याचं नाव देऊ आपण वर्क. ठीक आहे, वन डेच आहे ना आपला डिझाईनचा, तर आपण आज वर्क फर्स्ट म्हणून नाव दिलं त्याला आणि एक्सपोर्ट. यानंतर हा एक बॉक्स येईल. आपण डिझाईनचा कलर जो आहे तो CMYK, आणि क्वालिटी जी आहे ती हाय ठेवायची आहे आपल्याला, आणि स्टँडर्ड ठेवायची आहे. आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला दाखवलं त्याचा DPI वगैरे हा तुम्हाला 300वर ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे ॲडव्हान्स कोरल असेल तर तुम्ही 700वर ठेवू शकता. आणि आता हा प्रॉब्लेम, ही एक फाईल आहे आणि ही एक फाईल आहे. आता हा प्रॉब्लेम तुम्हाला कुठून झाला ते सांगतो. कॅन्सल करूयात त्याला. आता याला फाईलमधून एक्सपोर्ट. ठीक आहे, आता एक्सपोर्ट करताना ज्या 2 फाईली आल्या होत्या ते इथून आल्या होत्या. सिलेक्ट ओनली जर केलं तर आता बघू शकता एकच फाईल येणार. हे बघा, हीच फाईल येणार आता फक्त. ठीक आहे, आणि जर तुम्ही एक्सपोर्ट केलं, आता मी कंट्रोल E ने एक्सपोर्ट केलं आहे, तर आता जर हे सिलेक्ट ओनली नसेल तर इथे जेवढं काही पेजवर आहे ते पूर्णच दाखवणार. ह्या 2 फाईल आता आपल्या पेजवर आहे, आणि आता ह्या 3 फाईल आहे. आता कंट्रोल E, आता हे तुम्हाला सगळंच फाईल एक्सपोर्ट, म्हणजे सर्व ज्या फाईल्स आहे ते पूर्णच पेजवर दिसणार तुम्हाला. हे बघा 4 फाईल. ठीक आहे, यासाठी हे सिलेक्ट ओनलीचं जे ऑप्शन आहे ते ऑलवेज सिलेक्ट असलं पाहिजे. याला आपण डिलीट करूया, हेच पेजवर घेऊया. आणि कुठलीही डिझाईन बनवल्यानंतर त्याला तुम्हाला ग्रुप करावं लागेल. ग्रुप केल्याशिवाय ती फाईल एक्सपोर्ट करायची नाही. ग्रुप करण्यासाठी याला पूर्ण सिलेक्ट करा, ऑब्जेक्टमध्ये जा आणि ग्रुप करा. ठीक आहे, किंवा कंट्रोल G प्रेस करा, ग्रुप होऊन जाईल. त्यानंतर एक्सपोर्ट करता वेळेस सिलेक्ट ओनली ऑप्शन क्लिक असलं पाहिजे. त्यानंतर फक्त ती आपली एकच फाईल एक्सपोर्ट होणार. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली डिझाईनला सुरुवात केली आहे आणि पहिलीच आपण स्टँडर्ड पोस्टर डिझाईन केला आहे. यानंतर आपण उद्या हॉटेल बॅनर, बिल बुक, लेटर हेड, विजिटिंग कार्ड, बर्थडे बॅनर, शॉप बॅनर्स हे यामध्ये लर्न करणार आहोत. आपण आता रोज एक डिझाईनचा व्हिडिओ किंवा रोज 2 डिझाईनचे व्हिडिओ घेऊ, आणि यामध्ये चांगल्या डिझाईन तुम्हाला कशा शिकवल्या जातील याची थोडीशी माहिती घेऊ. ठीक आहे, आणि तुम्हाला कशात शेप कसा द्यायचा, हे कसं त्याचं हे सुद्धा डीपमध्ये नॉलेज चालू आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. या व्यतिरिक्त जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल किंवा काही समजलं नसेल तर ग्रुपला मेसेज करू शकता. ठीक आहे, धन्यवाद.